आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. गीताताई, तुम्ही ही गोष्ट त्यांना समजवा की असं केल्याने पोलीस त्यांना अटक सुद्धा करू शकतात. त्यांना आधी सांगा की मुलींना शालेय शिक्षण द्या, मगच लग्नाचा विचार करा. मी तर तुम्हा सर्वांना सांगेन की तुम्ही एखादी कला शिका, 4 पैसे कमवा, म्हणजे तुम्हाला कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. आम्हाला काही शिकायला पैसे तर लागतीलच ना. असं कोणी सांगितलं तुम्हाला? दर 3-4 महिन्यांनी सरकार अंगणवाडीमध्ये कोणता ना कोणता उपक्रम राबवतच. तुम्ही तिथे जाऊन खूप काही शिकू शकता, जसं की शिवणकाम, विणकाम, रोजगार देणाऱ्या बऱ्याच कला. आम्हाला घरातल्या कामांमधून वेळ मिळेल तेव्हा आम्ही एखादी कला शिकू ना. असं बोलून तर नाही चालणार ना. काही मिळवायचं असेल तर काही गमवावं सुद्धा लागतं ना. तुम्हाला वेळ काढावाच लागेल. आणि मी तर म्हणेन, या गावातल्या प्रत्येक महिलेने काही काम करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, म्हणजे तिचा नवरा, तिचं कुटुंब तिला पायातली वाहन समजणार नाही आणि समाजात तिला मान मिळेल. भारती, तुझं बोलणं एकदम बरोबर आहे, पण आजकाल आपल्या बायकोची कदर कोण करतो? प्रत्येक गोष्टीवर फक्त मारझोड. ते यासाठी ताई, कारण तुम्ही सर्व सहन करता, आणि जोपर्यंत तुम्ही हे सर्व सहन करत राहाल, हे असंच चालू राहणार. आजच्या महिलेला हक्क आहे की तिने तिच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्यायालयाचं दार ठोठवावं. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, पण आमचं कोणी ऐकेल का? का नाही ऐकणार? तुम्ही निदान जा तरी. तुम्ही तुमची तक्रार घेऊन जाल, तेव्हाच तर तुम्हाला कळेल की तुमचं कोणी ऐकतं की नाही. आणि जर तुमचं कोणी ऐकत नसेल, मग मी इथे कशासाठी आहे? गावची सरपंच असल्यामुळे माझं कर्तव्य आहे की मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं. पण त्यासाठी पहिलं पाऊल तुम्हाला उचलावं लागेल. ज्या दिवशी या गावातील महिला जागरूक होतील, त्या दिवशी या गावचा चेहरामोहराच बदलेल. या गावचाच नाही तर पूर्ण देशाचाच चेहरामोहरा बदलेल. आज पहिल्यांदा तुमचं बोलणं ऐकून आम्हाला असं वाटतंय की आमची पण काही किंमत आहे. आज जर तुम्ही शहरात जाऊन बघितलं ना, सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत, खांद्याला खांदा लावून काम करतायत. मग गावात का नाही होऊ शकत? भारती, आम्हा सर्वांना आमच्या पायावर उभं राहायचंय, म्हणून आम्ही सर्वजण मिळून काम करू. हे तर खूप चांगलं बोललात तुम्ही ताई. आणि बरोबरच आहे, आपण आपल्या गरजेसाठी, आपल्या खर्चांसाठी इतरांवर अवलंबून का राहावं? जेव्हा आपण स्वतः कमवून स्वतःच्या पायावर उभे राहू, तेव्हा आपल्यात जो आत्मविश्वास निर्माण होईल, तोच नवीन भारताची निर्मिती करेल. आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज असू देत, कोणत्याही मदतीची गरज असू देत, मी आहे ना, तुमची सरपंच, सदैव तुमच्या सेवेस तत्पर. आता तुम्ही फक्त हातावर हात ठेवून शांत राहा. माझ्या नवऱ्याची काळजी तर मलाच करावी लागेल ना. मला तर वाटतंय की सारं जग त्यांच्या विरोधात गेलंय. आणि तिथे इन्स्पेक्टर साहेब पण म्हणत होते की आता त्यांना नक्कीच फाशी होणार. हे बघा बाबा, मला काही माहित नाही. एक तर तुम्ही फक्त त्यांना माझ्या समोर आणून उभं करा, नाहीतर स्वतःच्या हाताने माझ्या कपाळाचं कुंकू पुसा. नमस्कार सरपंच साहेब. ये बस कृपाशंकर. अरे बाबा, आता आम्ही सरपंच नाही राहिलो, विसरलास का? अहो साहेब, सरपंच कोणीही असू देत, आमचे अन्नदाता तर तुम्हीच आहात ना. स्पष्टपणे बोल, कसं काय येणं केलंस? आमचं डोकं गरम आहे. मग ठीक आहे सरपंच साहेब, मी पुन्हा कधीतरी येतो. परत तेच भांग पिऊन तर आला नाहीस ना?
अरे सांगितलं ना, आम्ही आता सरपंच नाही आहोत. अहो साहेब, सुरुवातीपासून सलग 20 वर्ष तुम्ही सरपंच राहिलात. आता जरी माझी सरपंच असलात तरी खुर्ची तर तुमच्याकडेच आहे ना. ती कशी? काय साहेब, हे पण आता मलाच सांगावं लागेल. आता बघा, भारती तुमचीच सून आहे ना. आता खुर्चीवर कोणीही बसू देत, पैसा मात्र घरात यायला हवा. याच बाबतीत एक योजना घेऊन आलो होतो. तुला माहित आहे ना, विकीला अटक झाल्यापासून आम्ही किती विवंचनेत आहोत. अशा वेळी कोणत्याही योजने बिजनेवर आमचं लक्ष नाही आहे बाबा. हो साहेब, गोष्ट तुमच्याच फायद्याची होती, ती पण लाखांची. मला नव्हतं माहित की तुम्ही इतके हैराण आहात, नाहीतर मी आलोच नसतो. बरं, एक गोष्ट सांग, तुला मुलं किती आहेत? एक पण नाही. लग्नाला 20 वर्ष झाली, पण मुलांचं सुख काही नाही मिळालं. म्हणूनच पोटच्या मुलाचं दुःख काय असतं ते तुला माहित नाहीये. मला माफ करा साहेब, असं वाटतंय की मी चुकीच्या वेळी आलोय. मी आता निघतो. नंतर मात्र बोलू नका की मी तुम्हाला सांगितलं नाही. बोलून टाक, नाही तर तुझ्या पोटात दुखायला लागेल. अहो साहेब, खरं तर गोष्ट ही आहे की गावात पिण्याच्या पाण्याचे नळ लावण्यासाठी पंचायतीकडे लाखो रुपये आले. आता तुम्ही काही सूत्र फिरवा, जेणेकरून आमचा पण काही फायदा होईल. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय? समजलंय. आधी आम्ही विकीची केस सोडवतो आणि मग आम्ही तुझ्या योजनेवर विचार करतो. ठीक आहे साहेब, तुम्ही नंतर जेव्हा बोलवाल तेव्हा मी हजर होईल. हो ठीक आहे, तू निश्चिंत राहा. भेटूया नंतर. सुखी राहा. गुरुजी, तिथेच उभा राहा. तुम्ही मला जगू का देत नाही आहात? का प्रत्येक वेळी माझ्या समोर येऊन उभे राहता? मला तुम्हाला कोणताच त्रास द्यायचा नाहीये गुरुजी. मी फक्त इतकंच सांगायला आलोय की भारती जी आता माझी बायको आहे ती खूपच एकटी आहे. ती कुणालाच काही बोलत नाही. तिची काय परिस्थिती आहे हे माझं मलाच माहित. मी स्वतः पुरताच दोषी आहे, अजून कोणासाठी नाही. का? भारती तुमची मुलगी नाहीये का? नाही, मी या घरात एकटाच राहतो. ते तर मला दिसतंयच, पण मला एक सांगा, भारती कोणत्या गोष्टीची शिक्षा भोगतेय? माझी बायको माझ्या सोबत राहून सुद्धा स्वतःला एकटं समजते. हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. गुरुजी, या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त एकदाच जर तुम्ही तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवलात ना, तिचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. मी कोणालाच आशीर्वाद द्यायच्या योग्यतेचा राहिलो नाही. मी स्वतःच कमनशिबी आहे. म्हणूनच माझं हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. बघतोयस ना तू. मी तुमच्या पाया पडतो, इतके पाषाण हृदय बनू नका. जर माझ्यापासून काही त्रास असेल तर ती शिक्षा मला द्या, पण भारतीला ती शिक्षा देऊ नका. हात जोडून मला लज्जित का करतोयस? तू तर मोठा आहेस. जे मनात येईल ते तू करू शकतोस. ओह, याचा अर्थ तुम्हाला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की संपूर्ण गावासमोर माझी छितू झाली, माझ्या तोंडाला काळं फासलं गेलं, आणि ते फक्त तुझ्यामुळेच. आणि त्या दिवशी माझ्या भावाने आणि वडिलांनी जे कृत्य केलं ना, ते मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. मग त्याची परतफेड करायला इथे आलास? सगळी माझी चूक आहे. माझ्या डोक्यात हे आधी का नाही आलं की मी त्यांच्यासोबत कुठे दुसरीकडे संसार थाटावा. किती समजावलं, किती वेळा सांगितलं की वाटणी करूयात आणि आपला हिस्सा घेऊन आपण निघून जाऊ.
मला या घरात कधी सुख मिळणार नाही. पण माझं कोण ऐकणार? नवऱ्याशिवाय बायकोला काहीच मान नसतो. अरे देवा, मी काय करू आता? हे देवा, माझ्या नशिबात तू काय लिहिलंयस? मी किती एकटी पडलीये. ज्योती, ज्योती, माझी बहीण, बरं झालं तू इथे आलीस. देवाने माझं ऐकलं. मी तर या घरात एकटं राहून कंटाळून गेले होते. अगं, कधी वाटायचं हे घर मला खायला उठलंय. तू का म्हणून रडतेस? अगं ज्योती, मी तुला फोनवर सांगितलं होतं ना की माझं आयुष्य आता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. हे कुंकू आता पुसलं जाणार आहे. बरं ज्योती, तू हे सर्व आई बाबांना सांगितलं तर नाहीयेस ना? बोल ना. नाही, मी स्वतः काहीच बोलले नाही, पण अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात. मी तर हे सांगून आलीये की ताईची तब्येत खराब आहे, काही दिवस तिच्या सासरी जाऊन राहणार आहे. अगं ज्योती, कसलं सासर बिसर? नवऱ्याशिवाय त्या सासरला काही अर्थ असतो का? अगं, जर यांना शिक्षा झाली तर हे घरातले लोक मला दुधात पडलेल्या माशीसारखं उचलून घराच्या बाहेर फेकून देतील. अरे असं कसं फेकून देतील? काय रस्त्यावरून उचलून आणलंय का तुला? ताई, तू बोलत होतीस की भाऊजींच्या अटकेमागे कोणी घरातलीच व्यक्ती आहे म्हणून. अगं तुला माहितीये, विजय भाऊजींनी जिच्यासोबत लग्न केले ना, ती भारती, हे सर्व तिचंच कारस्थान आहे. तीच माझ्या परिवाराला डसलीये, उद्ध्वस्त केलंय तिने. यांना जर शिक्षा झाली ना तर मला आयुष्यभर रडावंच लागेल. ताई, तू अशी आसवा गाळून दुर्बल बनू नकोस. मी आलीये ना आता, तुला ज्यांनी पण त्रास दिला ना त्यांना मी धडा शिकवीन. आता तू फक्त बघच मी काय काय करते. अच्छा, चल रूम मध्ये बसून आपण खूप गप्पा मारूया. अगं, पण तुझ्या सासरच्यांना भेटून तरी घेऊ दे. हो, त्यांना भेटशीलच. ते कुठे पळून जाणार आहेत? चालेल ना? आता तू रूम मध्ये चल आणि आपण खूप गप्पा मारूया. अच्छा, एक गोष्ट सांग, आई आणि बाबा ठीक आहेत ना? सगळं व्यवस्थित आहे ना? हा, तुम्ही कोणाला भेटायचंय तुम्हाला? जर माझा अंदाज बरोबर असेल तर तू भारती आहेस ना? हो, मीच आहे. बोला, काही काम होतं? सरपंच बनून खूप उडायला लागलीयस. तू काय समजतेस? तू काहीही करू शकतेस. स्वतःला इतकी ताकदवर समजतेस. हे बघा, आधी तर हे सांगा की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय बोलतेत मला काहीच कळत नाहीये. तू गावकऱ्यांसमोर सती सावित्री बनू शकतेस, पण मला तुझी लायकी चांगलीच माहितीये. लायकी? हो, लायकी. एक अशी उडाण टप्पू मुलगी जिने आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात गावातल्या श्रीमंत आणि घरंदाज मुलाला अडकवलं आणि त्याच्यासोबत लग्नाचं नाटक केलं. बस, खूप झालं, खूप बोललीस तू. मी शांतपणे ऐकते, याचा अर्थ हा नाही की तू काहीही बोलशील. ऐकावं तर लागेलच. जे कृत्य तू केलंयस ना, त्यानंतर तू ओंजळवर पाण्यामध्ये उडी टाकून जीव द्यावास. हे बघ, पहिली गोष्ट ही आहे की मला कळत नाही की तू कोण आहेस. आणि दुसरी गोष्ट, मी तुझ्यासोबत असं काय केलंय की ज्यामुळे तू माझ्यावर मुक्ताफळं उधळतेस? माझ्यासोबत काही केलं असतंस ना तर आत्ता इथे उभीच राहू शकली नसतीस. एक बाई असून दुसऱ्या बाईचं दुःख जाणवलं नाही का ग तुला? असं कसं दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करू शकतेस? घर? मी कोणाचा संसार उद्ध्वस्त केलाय? हे जे निरागसपणाचं ढोंग करतेस ना,
ते बंद कर. माझी बहीण थोडी भोळी आहे, नाहीतर तिने तुला कधीच मुठीत बंद केलं असतं. एक मिनिट. कोण बहीण, कोणाची बहीण, कोणाबद्दल बोलतेस? शांती, ठाकूर विक्की सिंगची बायको. अच्छा, आत्ता समजलं मला. तू शांती वहिनींची बहीण आहेस. शांती वहिनी आधीच इथे येऊन खूप काही ऐकून गेलेत विजयला, आणि आता तू मला दूषणं देतेस. दूषणं देण्यासारखं काम तू केलेलंच आहेस. एका भावासोबत बायको होण्याचं नाटक आणि दुसऱ्या भावाला तुरुंगात पाठवलंस. कोणाला शिक्षा मिळवून देणारी, तुरुंगात पाठवणारी मी कोण आहे? विकीचं स्वतःचं कुकर्म होतं आणि त्याची त्याला शिक्षा मिळाली आहे. जर मी असं बोलले की विजय सोबत लग्न करून तू गुन्हा केलायस, तर त्याची शिक्षा काय आहे? विजय सोबत लग्न? हे कसं पाप असू शकतं? हे तर तुला आत्ता समजेल. आजपासून दररोज तुला तुझं लग्न तुझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक वाटेल, आणि या चुकीसाठी तुला मरण यातना भोगाव्या लागतील. मी मरण यातना भोगणार आहे की सुख, हे येणारा काळच सांगेल. पण मला वाटतं की तू तुझं मानसिक संतुलन गमावून बसलीस. आणि आणखी एक, जर तुम्ही सगळे मिळून हे सिद्ध करणार असाल की विकीला शिक्षा मिळवून देऊन मी काही चूक करते, तर ती तुझी अडचण आहे, माझी नाही. मला या गोष्टीचा काहीच गिल्ट नाही. तुझ्या बोलण्याने तुझं गिल्ट मुळीच कमी होणार नाहीये. गिल्टी तर तू आहेसच, आणि तू एक नाही 2 पाप केलीस, आणि त्या पापाचे भोग तुला भोगावेच लागतील. पाप? हो, पाप. पहिलं पाप, विजयच्या निरागसपणाचा फायदा घेऊन त्याला फसवणे, आणि त्याची शिक्षा म्हणजे शक्य तेवढ्या लवकर तू तुझं कुंकू पुसून टाक. दुसरं पाप, माझ्या बहिणीच्या नवऱ्याला तू तुरुंगात पाठवलंस, आणि त्याची शिक्षा ही असेल की लवकरच मी तुला तुरुंगाची हवा खायला लावेन. तशी ना एक म्हण आहे, टेट फॉर टॅट, म्हणजे जशास तसे. मी इथे तुझ्यावर सूड उगवायला आलीये भारती, आणि तो तर मी घेईनच. हा शब्द आहे माझा. भारती, अशी का काळजी करतेस? काय चाललंय तुझ्या डोक्यात नक्की? आपलं आयुष्य असंच शिव्याशापांवर चालणार आहे का? जो कोणी येतो तो मला धमकी देऊन, दूषणं देऊन, शिव्याशाप देऊन निघून जातो. अगं, जर कुठे एखादी वीट सरकते तर बस विजय, हे तत्वज्ञान मला शिकवू नका. मला काही कळत नाही. आत्मसन्मान नावाची पण काही गोष्ट असते माणसामध्ये. भारती, मी आधी सुद्धा खूप वेळा समजावलंय, जर या सर्व गोष्टींमध्ये अडकशील तर जगणं मुश्किल होईल. मी कुठे अडकते? नुसतं रस्त्यातच नाही, इथे इथे घरी येऊन सुद्धा लोक मला काही बोलून निघून जातात, आणि मी काहीच करू शकत नाही. भारती, आपण तर आधीच ठरवलं होतं की या गोष्टींची पर्वा आपण करायची नाही. भावूक होऊन कोणतीही गोष्ट मनाला लावून घेणार नाही. आज ती ज्योती इथे येऊन मला बोलली की मी तुमच्याशी लग्न करून पाप केलंय. जर तिला जरा तरी अदब असती तर ती असं बोलली असती का? अशा लोकांच्या गोष्टी मुळीच ऐकल्या नाही पाहिजेत. म्हणजे आता आपण इतके दुबळे झालो आहोत की कोणाच्याच प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकत नाही. ज्याच्या जे मनात येईल ते तो करून जातो. हे मी कधी बोललो? पण आपण काही बोलू, मग ते काही बोलणार, याला काही अंत आहे का? मग तुम्हीच सांगा, हे असं चक्र किती दिवस चालत राहणार? आणि जर हे असंच चालू राहिलं ना, तर मी हे जास्त दिवस सहन करू शकणार नाही. नाही जगू शकणार मी. जर तू अशा प्रकारे बिथरशील तर माझं काय होईल? काहीच कळत नाहीये विजय. प्रत्येक वेळी असंच वाटतं की माझ्याशी लग्न करून तुम्ही मोठी चूक केली आहे, आणि मी खूप मोठं पाप. म्हणजे माझी सोबत तुझ्यासाठी अजिबात महत्वाची नाहीये? माझ्या सोबत तुला सुरक्षित वाटत नाही का? हेच आहे ना?
बोल ना. तुम्ही ही गोष्ट स्वतःवर का घेताय? कारण तुझ्या कपाळी मी कुंकू लावलंय भारती, आणि ज्या गोष्टीला तू स्वतःची घोडचूक समजतेस ना ती मी केलीये. तुला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. भारती बोल, मला उत्तर हवंय तुझं. माझ्याकडे नाहीये उत्तर. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी